आपल्याकडे 8 तासाचा कायदा आणतात, 12 तासाची सवलत, हे सगळं मान्य आहे आम्हाला. कोणत्याही ठिकाणी कामगारांना काम करताना 8 ते 12 तास इनफ. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 102चे जे अँब्युलन्स चालक आहेत, हे सगळे अँब्युलन्स चालक 24 तास ड्युट्या करतात. गेले अनेक वर्ष त्यांना रिलीव्हर नाहीये. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, अनेकांचे घटस्फोट व्हायची वेळ आली, अनेकांना वेगवेगळे आजार झाले. 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता कधी कॉलवर जायचं, त्या गाडीवर रिलीव्हर नाही. एकीकडे गव्हर्नमेंटने एक कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या बीव्हीजे या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिला आणि 108 अँब्युलन्स सर्व्हिस झाली, या प्रत्येक अँब्युलन्सवर 3 ड्रायव्हर अपॉइंट करण्याची अट शासनाने बीव्हीजीशी केलेल्या करारात टाकली. बघा किती धक्कादायक आहे. गव्हर्नमेंट एका प्रायव्हेट कंपनीशी करार करते आणि त्यांना 3 ड्रायव्हर अपॉइंट करण्याची अट टाकते, म्हणजे 8 तास ड्युटी. आणि त्याच ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषदेकडे असलेल्या 102 अँब्युलन्स मध्ये एकच ड्रायव्हर अँब्युलन्स चालवतो 24 तास. म्हणजे त्या माणसाने जगायचं की नाही. परत एखादा कॉल त्या मोबाईलच्या नेटवर्कमुळे किंवा एखाद्या झोपेमुळे किंवा कुठल्या कारणामुळे नाही रिसिव्ह केला पेशंटचा, की इथले डीएचओ त्यांना नोटीस काढतात, तुम्हाला घरी बसवण्यात येईल, तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. माझी विनंती आहे संतोष चौधरी नावाच्या इथल्या पालघरच्या डीएचओना की एवढी हुकुमशाही नका करू साहेब. 24 तास राबणाऱ्या अँब्युलन्स चालकावर राग काढू नका. त्यांनी हक्कासाठी आवाज उठवला म्हणून तुम्हाला मिरच्या लागण्याचं कारण नाही. तुमचे कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्टनरशिप आहे का? नाही. तुम्ही एजंट आहेत का त्या ठेकेदाराचे? नाही. तुम्ही का कळगावून घेता? कामगार त्यांच्या हक्काचं मागतो, वेळेवर पगार मागतो, किमान वेतन मागतो, 8 तास 12 तास ड्युटीचा हक्क मागतो. का त्याच्यावर राग काढून नोटिसा काढता? हे अत्यंत दुर्दैवी प्रकार चाललाय पालघर जिल्ह्यामध्ये. मग कसल्या आपण कामगार दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या?